मी ऋत्वा राहुल बिंद्रू सिटी प्राईड स्कूल निगडीची विद्यार्थिनी आहे। आज मी पु ल देशपांडे यांच्या चितळे मास्तर या कथेचा एक प्रसिद्ध विनोदी उतार अभिवाचनासाठी सादर करीत आहे। कथा चितळे मास्तर। आमच्या चितळे मास्तरांचे आणि गणिताचे नाते म्हणजे विळ्या भोपळ्याचे। वर्गात शिरतानाच ते अशा आविर्भावात यायचे की जणू काही पायथागोरसचा सिद्धांत यांनीच शोधला आहे। एकदा त्यांनी फळ्यावर एक त्रिकोण काढला आणि विचारले, बंडू, हा कोणता त्रिकोण आहे? बंडू उभा राहिला आणि मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला, मास्तर, हा फळ्यावरचा खडूचा त्रिकोण आहे। संपूर्ण वर्ग हसायला लागला, पण मास्तरांच्या डोळ्यातला अंगार पाहून हसू जागच्या जागी विरलं। मास्तर डाफरले, अरे गाढवा, बाजू बघून सांग। बंडू शांतपणे म्हणाला, बाजूने बघितलं तरी तो खडूचाच दिसतोय सर। मास्तरांचा पारा चढला। त्यांनी डोकं धरलं आणि ओरडले, अरे मूर्खा, मी त्रिकोणाच्या बाजू विचारतोय, कोणाची नाही। बरं, चल सांग, जर एका त्रिकोणाला 3 बाजू असतात तर 2 त्रिकोणांना किती? बंडूने कपाळावर आठ्या घातल्या, जणू काही मोठा इसरोचा शोध लावतोय। मग हळूच म्हणाला, मास्तर, त्रिकोण एकमेकांवर ठेवले तर? मास्तरांनी हातातील छडी टेबलावर आदळली, गप्प बस, तुला गणित कधीच कळणार नाही। अरे हे त्रिकोण आहेत, तुझ्या घराच्या पोळ्या नाहीत की एकावर एक रचून ठेवशील। बंडू पुन्हा उभा राहिला, पण मास्तर, आई तर म्हणते भूमिती शिकली की माणसाचं कोण बदलतो, मग मी माझा कोण बदलून उत्तर दिलं तर चालेल का? मास्तरांनी रागात छडी उद्गारली, बंडू, शेवटचं विचारतोय, काटकोण त्रिकोण कशाला म्हणतात? बंडूनी खिडकीबाहेर पाहिलं आणि म्हणाला, मास्तर, जो त्रिकोण कोपऱ्यात उभा राहून काट काढतो तो काटकोण त्रिकोण। मास्तरांनी छडी टाकली आणि कपाळावर हात मारून घेतला, बंडू, तू गणित कधीच शिकणार नाहीस, तू नक्कीच लेखक होणार। बंडू हसून म्हणाला, मग आता घरी जाऊ का सर? लेखकाला खूप काम असतात। धन्यवाद।